नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन स्कूल नंबर 6 इयत्ता 10वी विषय विज्ञान. 10वीमध्ये आपल्याला विज्ञानात याच्यामध्ये प्रकरण नंबर 9 पाहायचे, आनुवंशिकता आणि उत्क्रांती. आनुवंशिकता आणि उत्क्रांती, ज्याला इंग्लिशमध्ये हेरिडिटी अँड इव्होल्यूशन्स असे म्हणतात. तर हा जो पाठ आहे, या पाठामध्ये आपल्याला एक सजीवांविषयीचे जे प्रजनन किंवा त्याद्वारे प्रजनन दरम्यान जे होणारे जे सजीव उत्पन्न होतात, तर त्यांच्यामध्ये जे लक्षणं जे आढळत असतात, त्या लक्षणांच्या विषयी याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे सजीवांच्या लक्षणांच्या विषयीचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो त्याप्रमाणे आपले प्रस्तावनामध्ये पाहून घेऊ आपण. याच्यात पाहिलं की प्रजनन क्रियेद्वारे नवीन सजीव उत्पन्न होतो. हे आपल्याला कळतं आहे की ज्यावेळेस नर आणि मादा यांच्यामध्ये ज्यावेळेस प्रजनन होत असते आणि या प्रजनन दरम्यान नंतर एक नवीन सजीवाचे उत्पन्न होत असतात, जे पितृशी समान असतात. काय असतात? पितृशी समान असतात. परंतु त्यांच्यात कित्येक भागाला भिन्नता पण असतात. आता असं नाही आहे की सर्वच सारखे राहते, तर काही काळामध्ये भिन्नता आढळू शकते. तर जसे की आता अलिंगी प्रजनन भागात पाहिलं असेल, अलिंगी प्रजननामध्ये कित्येक पण भिन्नता कशा प्रकारे उत्पन्न होतात. पुष्कळदा सफळ भिन्नता लिंगी प्रजननाद्वारेच होत असतात. म्हणजे जे असेक्झुअल्स आहे अलिंगी प्रजननाचा भाग आहे, आणि जे सेक्झुअल आहे म्हणजे लिंगी प्रजननाचा भाग असेल. तर या भागात जर पाहायला गेले की या समजा ऊसाच्या शेताचे आपण अवलोकन केलं असता, तर व्यक्तिगत व वनस्पतीमध्ये खूपच कमी भिन्नता पाहायला मिळत असते. परंतु मानवा तसेच मोठ्या प्रमाणातील जे प्राणीचे भाग असेल, म्हणजे वनस्पतींमध्ये अलिंगी प्रजननाचा भाग तुम्हाला आढळत असतो. परंतु प्राण्यांची जर गोष्ट आली तर याच्यामध्ये लिंगी प्रजननाद्वारे उत्पन्न होतात. प्राणी जे लिंगी प्रजननाद्वारे उत्पन्न होत असतात. तर याप्रमाणे याच्यात जर पाहायला केले तर या ठिकाणी आपल्याला शेवटीच्या अवलोकन बाबतीत सांगितलं. तर याच्यात पाहायला जर गेले तर बऱ्याचशा वेळामध्ये याचे आपल्याला मोठ्या प्रमाणातील प्राणीचे लिंगी प्रजनन किंवा लिंगी प्रजननाच्याद्वारे जे उत्पन्न होणारे भाग असतील. तर यात व्यक्तिगत स्तरावरती अनेक भिन्नता दृश्यमान पाहायला मिळत असतात. तर याच पाठामध्ये आपल्याला जवळजवळ जे क्रियाविधींच्या असेल, क्रियाविधींच्या त्याच्यामुळे जे भिन्न जे उत्पन्न होत असतात आणि जे त्यांच्यामध्ये आढळणारे पितृपिढींचे जे लक्षणं जे आनुवंशिक असतात त्याच्याविषयी आपल्याला या पाठात पाहायचे आहेत. भिन्नताच्या आणि संचय दीर्घ काळापर्यंत जे होणाऱ्या अनुवर्ती परिणामाचा अभ्यास अत्यंत मजेशीर याच्यात पाहायला मिळतो आहे. तर उत्क्रांती या पाठाचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आपल्याला या पाठात पाहायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला उत्क्रांतीच्या विषयी आपल्याला माहिती मिळवायची आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये प्रजनन दरम्यान भिन्नतेचे संचयन कशा प्रकारे पाहायला मिळतो आहे. आता याच्यामध्ये पाहू शकतात की तुम्ही या ठिकाणी पूर्व अस्तित्व जे याच्यात ह्युम्युलेशन्स ऑफ ऑपरेशन ड्युरिंग द रिप्रोडक्शनचा भाग दिलेला आहे. जे काही सजीव असतात रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन दरम्यानच्या वेळेस त्यांच्या जे काही चेंजेस येत असतात, तो बदल त्याच्याविषयीच्या प्रजननानंतरचा जे सजीव उत्पन्न होतात त्यांच्यात असणाऱ्या लक्षणांच्या बाबतीमध्ये असलेला बदलचा भाग. तर पूर्व अस्तित्व असणाऱ्या पिढीमधून आनुवंशिक संततीला एक आधारक शारीरिक बंधन तसेच कित्येक भिन्नता प्राप्त होत असतात. तर याच्यात जर थोडा विचार केला तर याच्यामध्ये नवीन पिढीच्या प्रजननामध्ये काय परिणाम आढळत असतो. ज्यावेळेस दुसऱ्या पिढीत आधीच्या पिढीतून येणाऱ्या भिन्नता तसेच कित्येक नवीन भिन्नता पण याच्यात निर्माण करत असतात. जो दुसऱ्या पिढीतून आधीच्या पिढीतून येणाऱ्या भिन्नता म्हणजे दुसरी पिढी आणि त्याच्यातून येणारी जी भिन्नता असेल ते कित्येक असे जे नवीन भिन्नता असतात ते निर्माण करत असतात.
तर त्याच्यामध्ये जे आकृती 9.1 मी तुम्हाला समजवतो त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यावेळेस अगोदर पॅराग्राफ पाहून घ्या. तर आकृतीत दिलेल्या प्रमाणे याच्यात फक्त काय आहे की सजीव जो आहे तो प्रजनन करतो. काय करतोय? प्रजनन करतोय. याच्यामध्ये ते जसे की अलिंगी प्रजनन होते. काय होते? जसे की याच्यात अलिंगी प्रजनन होते. याच्यामध्ये परस्पर जास्त समानता असते. पण याच्यामध्ये एक जीवाणू विभाजित होतोय तर परिणामस्वरूपी दोन जीवाणू जे बॅक्टेरियाचे स्वरूप दिलेलं आहे. कसली दिलेलं आहे? आकृती बॅक्टेरियावरून सांगितली त्यांनी, बरोबर. त्या ठिकाणी बॅक्टेरियावरून आकृतीचा भाग दिलेला आहे. तो बॅक्टेरिया उत्पन्न होत आहे जे पुनर्विभाजित होणं 4 स्वतंत्र जीवाणू तयार करतात आणि यांच्यामध्ये परस्पर खूपच कमी भिन्नता असते. जे स्वयंजननाच्या वेळेस न्यूनतम उणीवांमुळे उत्पन्न झालेली असेल. न्यूनतम म्हणजे कमी लक्षणाचा भाग. त्याच्यामध्ये लिंगी प्रजनन झालं तर विविधता अपेक्षित आणि जास्त असेल. म्हणजे ज्याच्यामध्ये कमी न्यूनतम लक्षण असेल, न्यूनतम लक्षणाचा भाग आढळत असेल तो भाग म्हणून त्याच्यामध्ये भिन्नता पाहायला मिळते. या विषयाला आनुवंशिकतेच्या नियमाचा जो भाग येणार त्यावेळेस मी सविस्तरच्या विषयी चर्चा करणार आहे तुमच्यासोबत. त्यानंतर दिलेल्या या ठिकाणी की कोणत्याही जास्तीत जास्त म्हणजे कोणत्याही जातीत सर्व भिन्नतांबरोबर स्वतःचे पर्यावरण अस्तित्व टिकवून ठेवण्याची संभावना एकसारखी नसते. तर सारखी नसते याचा अर्थ असं काय झालं की समजा 2 सजीव दिलेले आहेत. हा पॅरेग्राफ मी तुम्हाला सांगतो नंतर. त्या ठिकाणी अगोदर आकृती पाहून घेऊ आपण. आता ही जी आकृती दिलेली याच्यामध्ये याच्यात दिलेले की हा बॅक्टेरियाचा भाग दिलेला आहे. काय? बॅक्टेरिया दिलेला आहे. हा बॅक्टेरिया दिलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं आहे. समजा हा ए भाग दिलेला आहे आणि हा बी बॅक्टेरिया. ए ऑफस्प्रिंग ए आणि ऑफस्प्रिंग बी दिलेले आहे. या दोघांमधून जर पाहायला गेले हे दोघं याच्यामध्ये काय आढळतं तुम्हाला? भिन्नता येते. पाहून घ्या. या ठिकाणी भिन्नता कसली आढळत असते तुम्हाला? याच्या हेड पा म्हणजे याचे डोकं पा आणि याच्या डोकामध्ये पा. यांच्यामध्ये काय बदल दिसतोय तुम्हाला? रंगाचा बदल दिसतोय. कसला बदल दिसतोय? रंगाचा बदल दिसतोय. रंग बदलतोय. काय बदलतोय? रंग पाहायचा आहे. याच्या रेड आहे आणि याचं काय? ब्ल्यू दिलेला आहे. त्याच ठिकाणी ज्यावेळेस ऑफस्प्रिंग एच्या एक बॅक्टेरियाचा भाग आहे तर याच्यातून जो निर्माण होणारा संततीचा भाग, निर्माण होणारे सजीव, त्याच्यामध्ये त्यांचं डोकं सारखं आहे, पाय सारखे आहेत, पण त्यांच्या हातांमध्ये म्हणजे एक जो भाग असेल 2 तर उत्पन्न झाले पण एक काय असेल त्याच्यामध्ये दिखतो त्याच्या सजीवाच्या सेम कॉपी असेल म्हणजे त्याला क्लोन म्हणणार आपण. क्लोन झेरॉक्स कॉपीसारखं. आणि एक जो दुसरा भाग दिलेला आहे बॅक्टेरियाच्या त्याच्यामध्ये कसला बदल पाहायला मिळतो आहे? हातामध्ये बदल पाहायला मिळतो आहे. याचे दोघं सारखे आहेत पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पहा. हे जे याच्यात पाहून घ्या या ठिकाणी. तर हे काय दिसतंय? याच्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये सारखं आहे परंतु या ठिकाणी जो हा भाग दिसतो तुम्हाला याच्यात बदल पाहायला मिळतो आहे. म्हणजे एक भाग जो असेल तो सेम मिळतो आहे आपल्याला. काय मिळतो आहे? सेम. म्हणजेच क्लोन येतो. काय? क्लोन. क्लोन म्हणजे त्याच्यासारखाच भाग. हा झाला क्लोनचा भाग आणि हा झाला व्हेरिएशन्स. म्हणजे काय झालं? त्याच्यात बदल झाले. काय झाले? बदल झाले. ठीक आहे. आणि हे सारखा सजीवाचा भाग. तर हा झाला. त्यानंतर आपण याच्या बी भागात पाहायचं आहे. या ठिकाणी बी भागात पाहायचे. याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला की याच्यामध्ये हा तुमच्या ज्यावेळेस एक बॅक्टेरियाच्या भागात याच्यामध्ये ज्यावेळेस 2 सजीवांच्या भिन्न जाती निर्माण झाल्या त्याच्यामध्ये याचं डोकं आहे. याच्या डोक्यात बदल पाहायला मिळतो. पायांच्या भागामध्ये खाली पाय बळतो. याच्या पायाचा रंग वेगळा दिसतोय. आता बी ऑफस्प्रिंगचा जो भाग दिलेला आहे म्हणजे दुसरा जो सजीव होता वेगळी जाती, तर याच्यामधून मी जे 2 सजीव उत्पन्न झालेले आहेत तर त्याच्यामध्ये काय आढळतं आहे तुम्हाला की सेम कॉपी याच्या पाहायला मिळतो आहे तुम्हाला. याच्या सेम कॉपी दिसतोय तुम्हाला. सेम दिसतोय तुम्हाला. सेम आहे. बरोबर. आणि हा जो एक दुसरा भाग जो दिलेला आहे या ठिकाणी काय दिसतोय तुम्हाला? हा आता इकडचा एक सेम झाला. सेम त्याचा क्लोनच म्हटलं जाईल कारण की त्याच्यासारखाच कॉपी आहे त्याचो. आणि हा जो दुसरा भाग जो दिसतो आहे तुम्हाला या ठिकाणी की याच्या पोटाचा भाग पहा. डोकं बरोबर आहे, हात बरोबर आहे, पायाचा भाग बी बरोबर आहे पण याच्या शरीराचा जो भाग दिलेला मधला या ठिकाणी याच्यात बदल पाहायला मिळतो आहे. रंग परिवर्तन पाहायला मिळतो आहे. याच्या एकदम डार्क दिसतो, याच्यात लाईट ब्लू दिसतो आहे.
तर याच्यावरून आपल्याला कळतं आहे की भिन्न जाती तर आहेत, परंतु असं नाही आहे की प्रत्येक हे दोघं सजीव सेम कंडिशनमध्ये राहू शकतात. समजा हा जास्त तापमानात तो राहू शकतो आहे, जास्त तापमानात राहू शकतो आहे, सहन करू शकतो आहे. पण हा कमी तापमान सहन करतो आहे, कमी तापमान सहन करतो आहे, बरोबर. हा कमी तापमानामध्ये तो सहन करतो. म्हणजे याच्यामध्ये काय की याची क्षमता जी आहे ती जास्त तापमान सहन करण्याची आहे, आणि याची जी क्षमता दिलेली आहे या ठिकाणी हे कमी तापमानाची सहन करण्याची क्षमता आहे. म्हणजे तो सारख्या परिस्थितीमध्ये जरी ते सजीव सारखे असले, याच्यामध्ये भिन्नता जरी असले, पण तो दोघांच्या परिवर्तन तो पाहायला मिळतो, जे त्याच्यामध्ये बदल पाहायला मिळतो आहे. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की प्रजनन नंतर याच्यामध्ये जे सजीव उत्पन्न होत असतात, तर त्यांच्यामध्ये जे येणारी पिढी असेल तर त्याच्यामध्ये बदल पाहायला मिळतो आहे की एक तर तो सारखाही बी राहू शकतो, आणि असं नाही आहे की जे उत्पन्न होतील ते सारखेच पाहायला मिळेल तुम्हाला. त्याच्यामध्ये अमुक जो सजीव आहे तो बदल पाहायलाच मिळेल, बरोबर. तर याप्रमाणे पुढच्या भागामध्ये पाहू या ठिकाणी. आता म्हणजे हे कशामुळे घडत असतं याच्यामध्ये की दिलेल्या भागामध्ये जर पाहायला गेले की अस्तित्व टिकवून ठेवण्याची सारखी नसते, परंतु हे निश्चित नाही आहे. आणि प्रकृतीच्या आधारे विविध सजीवांमध्ये विविध प्रकारचा लाभ होऊ शकतो. जसे की आता उष्णता आणि तापमानचा भाग सांगितला मी तुम्हाला, उष्णता किंवा तापमानचा भाग. तर सहन करणाऱ्या क्षमतेमुळे जीवाणूंची जास्ती उष्णतेपासून वाचण्याची संभावना जास्त असते. म्हणजेच जे बॅक्टेरिया जास्त तापमानपर्यंत सहन करू शकतात ते जिवंत राहू शकतात, परंतु जो दुसरे भाग बॅक्टेरिया उत्पन्न झालेले त्या आकृतीमध्ये, तर ते जास्त तापमान सहन करू शकतो. एक तर त्याच्यावर डेथ पण होऊ शकतो किंवा मृत्यू बी होऊ शकतो. म्हणजेच हा त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स पाहिला. जरी एकाच भागातून तयार झालेत, परंतु दोघांची जी क्षमता असेल, दोघांचे जे लक्षणे ते त्याच्यामध्ये हा जो बदल पाहायला मिळतो आहे. तर याच्याविषयीची अजून चर्चा जी आहे ती पुढे आपण पुढच्या पेजवरती पाहू, सेकंड पेजवरती. आता म्हणजेच हे कशावरून कळेल तुम्हाला की ज्याच्यामध्ये समजा जो लक्षण असेल, म्हणजे एका पिढीमधून या ठिकाणी एका पिढीतून आता समजा दोघांमध्ये सारखं केव्हा आढळू शकतो की एका पिढीतून जो ज्यावेळेस दुसऱ्या पिढीमध्ये जातो आहे, तर जे लक्षण त्याच्यामध्ये असतील तर त्याच्यामध्ये ज्याचे लक्षण जास्त असेल तर त्याच्यामध्येच त्याचं लक्षण पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये जर पाहायला गेले तर या ठिकाणी की पर्यावरणाच्या परिबळामध्ये उत्पन्न भिन्नतेच्या परिवर्तनाची पसंती जैविक विकास क्रियेचा आधार बनेल. तर याच्याविषयीचा पुढचा अभ्यास पुढे पाहू. एक क्वेश्चन्स तुम्हाला दिलेल्या पुस्तकात ते पाहून घ्यायचे. लक्षण ए आणि लक्षण एची प्रजनन जाती आहे. समजा लक्षण ए असलेले प्रजननाचा भाग जे सजीव असतील त्यांच्यामध्ये 10% आहेत. किती आहे? सभ्य आहेत. आणि दुसरं लक्षण बीमध्ये ते 60% आहे. म्हणजे आहे ते दोघं सजीव सारखे, परंतु याच्यामध्ये एमध्ये 10% असणारे जे लक्षण एवाले असतात आणि दुसरं जे लक्षण आहे ते 60%च्या वस्तीमध्ये. तर यांच्यामध्ये कोणतं लक्षण पाहायला मिळू शकते? सिम्पली आहे की याच्यामध्ये ज्याच्या लक्षणांचे प्रमाण जे असतील ज्या सजीवांमध्ये जास्त पाहायला मिळतील त्या सजीवांमध्ये ते लक्षण लवकर आलेले असेल, आणि ज्याच्यात जे प्रमाण कमी दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे, एखादं ते उशिरा आले असेल तर त्याच्यानंतर मग याची वस्ती कमी दिलेली आहे. याच्यात कमी आणि याच्यामध्ये जास्त आहे. तर याच्यासाठी मग जे लक्षण असेल ते लक्षण बीमध्येच अगोदर पाहायला मिळेल. आता दुसरं जे भिन्नताची उत्पत्ती झाल्याचा जो भाग आहे याच्यात जास्त अस्तित्वाचे कशा प्रकारे पाहायला मिळू शकते. तर या ठिकाणी पाहायला जर गेले तर अस्तित्व तापमान आणि उष्णता. तापमानाच्या बाबतीत सांगितलं मी तुम्हाला की सेकंड पेज याच्यामध्ये उत्पन्न झालेल्या जातींचे अस्तित्व कशा प्रकारे, की एकाच बॅक्टेरियाच्या भागामधून 2 बॅक्टेरियांचा भाग उत्पन्न झालेला असेल तर पुढच्या 2 त्यांच्या लक्षणांमध्ये सारखे जरी असतील, परंतु त्यांच्या लक्षणांमध्ये कुठं बदल पाहायला मिळेल तुम्हाला की जे एक तर सेम त्याच्यासारखी कॉपी असेल, दुसरा जो तो थोडा भिन्नतावाला असेल, त्याच्या रंगात बदल असेल, कुठला हातात बदल असेल, की डोक्यात कुठं ना कुठं त्याच्या बदल पाहायला मिळतोय. पण दोघं तर आहेत सजीव, परंतु दोघांचे महत्त्व काय की याच्यामध्ये की एक जो भाग असेल तो जास्त तापमान सहन करू शकेल असा एक बॅक्टेरियाचा भाग आहे, आणि दुसरा जो आहे तो त्याच्यात उणीव कमी लक्षणांचे उणीव कमी असल्यामुळे तो सहन करू शकत नाही, त्याच्यात तो डेड पण होऊ शकतो किंवा
काही काळापर्यंत जिवंत राहू शकतो किंवा मरू शकतो. तर हा त्याच्यामध्ये त्यांचं अस्तित्व जे असेल ते त्यांच्या उष्णता सहन करणारं असेल. त्यात म्हणजे त्यांचे काय झाले, उत्पत्ती झाल्यानंतर जे त्यांच्यामध्ये लक्षणांमध्ये भिन्नता आढळते हे त्याच्यावर अवलंबून असते. जे तापमान सहन करू शकतात ते राहू शकेल आणि जे तापमान सहन करू शकत नाही ते मृत्यू पण होऊ शकतात. हे त्याच्या प्रकारचे अस्तित्व या प्रकारे त्याच्यावरती अवलंबून असते. त्यानंतरचा पुढचा भाग दिलेला आहे आपल्याला मेन टॉपिक्स या पाठाच्या, आनुवंशिकता. आनुवंशिकतेमध्ये प्रजनन क्रियेच्या सर्वात महत्त्वपूर्ण परिणाम नवीन सजीवांचे समान डिझाईन्स किंवा बंधारण असणे आहे. आनुवंशिकतेच्या नियमामध्ये प्रक्रियेत निर्धारित करते की ज्याद्वारे विविध लक्षणे पूर्ण विश्वसनीय बरोबर परंपरागत म्हणजे वंशपरंपरागत आनुवंशिकता होत असते. या नियमाचा लक्षपूर्वक अभ्यास आपल्याला पाठात करायचा आहेत. जसे की एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये त्याचे लक्षण कन्वर्ट होत असते. आता पिढीची गोष्ट आली म्हणून मी आपल्या घरावरून एक म्हणजे आपला परिवारचा त्याच्यावरून किंवा काही सजीवांच्या याच्यावर सांगतो तुम्हाला. आता याच्यात समानता आनुवंशिकतेचे लक्षण आहे, आनुवंशिकतेचे लक्षण आहे याच्यात पाहायचे. समानता आणि भिन्नताचे आपण कशावर अर्थ काढू शकतो की याच्यामध्ये की समजा की एखादा बालक आहे, बालकामध्ये मानवाच्या सर्व आधारभूत लक्षणे पाहायला मिळत असतात. एवढे की याच्यामध्ये जो बाळक आला असेल जन्माला तर त्याच्यामध्ये पितृसारखेच पूर्ण दिसत नाही आहे, परंतु मानव अवस्थेतही त्याची भिन्नता स्पष्ट त्याच्यात पाहायला मिळते. म्हणजे हे काय झालं, एक प्रकारच्या लक्षणाचाच भाग झालेला आहेत. आता समजा वर्ग दिला आहे आणि त्या वर्गामध्ये बरेचसे विद्यार्थी असेल की समजा 30 विद्यार्थी दिलेले आहेत, तर 30 विद्यार्थ्यांमधून बाकीचे 29 किंवा 2 विद्यार्थी असेल तर 3 विद्यार्थी असे असतील की ज्यांच्या जे कान आहेत आपल्या गालाबरोबर जुळलेला आहेत, बरोबर, आणि त्यांच्यात काही असे विद्यार्थी बी आहेत समजा 25 विद्यार्थी असे असतील की त्यांचा जो भाग आहे तो गालापासून वेगळा आहे आणि 5 जे आहेत ते कानापासून वेगळे जुळलेले आहेत. तर या प्रकारचे त्याच्यात लक्षण पाहायला मिळत असतील. तर एक कर्णपल्लव जो असतो आपला म्हणजे कानाचा भाग जो असतो तो जुळलेला भाग गालाबरोबरचा आणि एक न जुळलेला भाग यांच्यावरून बी आपण लक्षण आढळतो. आता कानाचा जो भाग असेल म्हणजे ज्याचा भाग ज्या विद्यार्थ्यांचा समजा एखाद्या वेळेस कानाचा भाग जो आहे तो गालाबरोबर सोबत जुळलेला आहे, म्हणजे याचा अर्थ की त्यांच्या परिवारामध्ये याच्या लक्षणाविषयी जर अभ्यास करायचा असेल तर आपण त्यांच्या परिवार, त्यांचे दादा असतील, काका बाबा कोणी ना कोणी त्यांचे असतील पितृपिढीमधले किंवा त्यांच्यामध्येच कोणामध्ये असतील तर ते तुम्ही परिवारामध्ये कोणाचे याच्यात पाहायला मिळू शकते. म्हणून ते लक्षण त्याच्यामध्ये आढळत आहेत, बरोबर. म्हणजे तुमच्या याच्यात परिवारामध्ये समजा आई किंवा वडील असतील तर त्यांच्यामध्ये कोणाचे पाहून घ्या किंवा काका असेल त्यांच्यात कोणाचे पाहून घ्या, तर हे काय ट्रान्सफर होतं. हे जे लक्षण होतं हे काय एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ते जात असते. हे काय झालं, त्यांची आनुवंशिकता होऊन गेली. काय होऊन गेली, आनुवंशिकतेचे लक्षण होऊन गेले एक प्रकारचं. आणि असे बी विद्यार्थी त्यांना पाहून सांगू शकतात तुम्ही की त्या विद्यार्थी तुम्ही अभ्यास करू शकतात विद्यार्थी मित्र की आपल्या ज्यांच्या कानाचा भाग गालापासून वेगळा आहे त्यांच्या परिवारामध्ये पाहून घ्या की जुळलेला भागाच्या कोणाचा आहे का नाही आहे, ते ज्यांच्या वेगळं असेल त्यांच्याच वेगळं राहील. त्यानंतर समजा आई वडील असेल किंवा काका बाबा असतील किंवा दादा दादी असतील यांच्यामध्ये समजा याच्या डोळ्यांवरून बी पाहू शकतो तुम्ही. डोळ्यांमध्ये त्यांचे कोणाचे निळ्या रंगाचे डोळे असतात तर ते निळ्या रंगाचे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाऊ शकतात. हे कंपल्सरी हे आनुवंशिकतेचेच लक्षण पाहायला मिळतं आहे. तर हे जे स्वतंत्र कानाच्या पाळ्या असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जी शोधायचं किती पर्सेंटेज याच्यामध्ये पाहायला मिळतो. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं 30 विद्यार्थ्यांचे 5 जे आहेत ते कर्णपल्लव गालाशी जोडलेले आहेत आणि जे बाकीचे जे आहेत 25 ते त्यांच्या जुळलेला नाही आहे. म्हणजेच 75% तो भाग न जुळलेले आणि 5% जो भाग आहे तो जुळलेले, 25%चा भाग. तर याच्यावरून समजते आपल्याला सर्व. तर आनुवंशिकता जे आहे लक्षणांसाठीचे नियम एक वैज्ञानिक होता, त्याचं नाव होतं मेंडल्स. त्याचं नाव काय होतं, मेंडल्स कंट्रीब्युशन. ज्याच्यामध्ये त्याने जो अभ्यास केला होता आनुवंशिकतेचे इनहेरिटन्स ऑफ ट्रेस्ट. म्हणजे काय लक्षण असतं, काय असतं लक्षण. मानवामध्ये लक्षणांच्या आनुवंशिकतेच्या नियम गोष्टीवर आधारित आहेत की माता तसेच पिता दोन्ही समान प्रमाणामध्ये आनुवंशिक पदार्थांचे संतती किंवा म्हणजेच बालक यांच्यामध्ये वहन करत असतात. त्यांच्यात जो आढळणारा लक्षणाचा भाग असेल तर
त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये ते जे सजीव किंवा बाळक जो जन्माला येत असतो तर त्यांच्यामध्ये ते लक्षणं पाहायला मिळत असतात. याची की प्रत्येक लक्षणं पिता तसेच माताच्या DNA पासून प्रभावित होऊ शकते. म्हणजे याच्यामधून असं आहे की ज्यावेळेस माता किंवा पिता आता याच्यात पाहू शकतात की यांचा जो DNA असतो या DNAमधून, कारण की सर्व जो काही आनुवंशिकतेचा जो पूर्वार असतो ना तो DNAच्या चेंजेसमुळे होत असतो. या DNAमुळेच आनुवंशिकतेचे लक्षण एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतो. प्रत्येक लक्षणासाठी प्रत्येक संततीत 2 विकल्प असतील. एक संतान किंवा एक संततीमध्ये कोणते ना लक्षण पाहायला मिळते का, तर मेंडल्स हा जो शास्त्रज्ञ होता आनुवंशिकतेचे, मेंडल्स काही मुख्य नियम प्रस्तुत केले होते. तर त्याच्या एक नियमांच्या आपण चांगलं एक मस्त उदाहरण याच्यात दिलेलं आहे, ते उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. तर आनुवंशिकतेच्याच भागामध्ये आपण इथं पाहू. हा तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं की कर्णपल्लपा या ठिकाणी याचं काय आहे, कर्ण वेगळा आहे, गालपासून कर्ण जो तो वेगळा दिसतोय आणि याच्यात काय जुडलेला आहे, जुडलेले आहेत, बरोबर, जुळलेले आहेत. तर हा भाग तुम्हाला याच्यात या ठिकाणी पाहता येईल आणि हा भाग पण पाहता येईल, बरोबर. तर हे बी काय एक प्रकारचं लक्षण झालेत. काय झालं, लक्षण. त्यानंतर आपण एक याच्याविषयी जो वैज्ञानिकांनी माहिती दिली होती त्याच्याविषयी आपण पाहून घेऊ. मेंडल्स प्राथमिक शिक्षण एका गिरिजरात किंवा चर्चामध्ये घेतलेले होते. विज्ञान आणि गणिताच्या अभ्यासासाठी यांनी व्हिएना विश्वविद्यालयामध्ये गेले होते आणि अध्यापनाच्या सर्टिफिकेटच्या परीक्षेत ते निष्फळता वैज्ञानिक शोधाच्या प्रवृत्तीला दाबू शकलेली नाही आहे. परंतु त्यांच्या चर्चमध्ये परत गेले आणि वाटाण्यावरती प्रयोग करण्यास आरंभ केला त्यांनी, म्हणजे आपण जे वाटाणे खातो त्याच्यावरती. आणि त्याआधी वैज्ञानिकांनी वाटाणे तसेच अन्य सजीवांवरती आनुवंशिकतेच्या लक्षणाचा अभ्यास केला होता. आणि मेंडल्सने स्वतःचे विज्ञान आणि गणितच्या ज्ञानाला संमिश्रित केले आणि त्याच्यात ते प्रथम वैज्ञानिक होते. प्रत्येक पिढीच्या एका रूपाद्वारे अभिव्यक्त लक्षणांची नोंद ठेवली होती आणि त्यांची मोजणी पण केली होती आणि आनुवंशिकतेचा नियम मिळवण्यात त्यांची मदत मिळाली होती. तर या प्रकारे हे मेंडल्स आहे, यांचे ते महत्त्वाचे कार्य आहेत. ग्रेगर्स जोहान मेंडल, आनुवंशिकतेचे जनक. तर या ठिकाणी जो भाग दिलेला आहे ते पाहू आपण. मेंडल्स वाटाणाच्या रूपाच्या अनेक विरोधाभासी याच्यात अभ्यास केला की स्थूल स्वरूपामध्ये दिसत असतात, परंतु काही गोलाकार बीज असतील तर काही खडबडीत बीज असतील, काही उंच रोप असेल किंवा वामन म्हणजे बुटके भाग असेल, बुटके रोप असेल उंच असलेले किंवा बुटके असलेले, पांढरे पुष्प किंवा जांभळे पुष्प असलेले यांचे भिन्नते लक्षण असलेल्या वाटाण्यांच्या त्यांच्या रोपाला घेतले आणि त्यांच्यात जसे की उंच रोप किंवा वामन रोप याच्यामुळे प्राप्त बालपीडित उंच रोप आणि बुटके रोप यांच्या टक्केवारीची मोजणी केली. तर त्याप्रमाणे यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बालपिढी, प्रथम जी बालपिढी होती ही किंवा पहिली पिढी, कोणते रोप मध्यम उंचीत न होते परंतु रोप उंच होते. याचा अर्थ असा की लक्षणांपैकी फक्त एकच पितृलक्षण याच्यात पाहायला मिळाले आणि या दोन्ही लक्षणांचा मिश्र परिणाम पण पाहायला मिळत नाही. नंतरचा जो प्रश्न जो होता तो जी प्रथम बालपिढी जी होती म्हणजे F1ची पिढी जी होती याचे सर्वच रोपे काय स्वतःच्या पितृप्रमाणे उंच रोपे पूर्णपणे समान होते. किंवा मेंडलच्या प्रयोगामध्ये जे दोन्ही प्रकारचे पितृक लक्षण असणारे रोपे F1 पिढीची म्हणजेच प्रथम पिढी सर्वच रोपे स्वपरागणद्वारे उगवण्यात आली होती आणि या पितृपिढीच्या रोपांपासून प्राप्त सर्व संतती किंवा उंच रोपांची होती. तर याच्यामध्ये याच्यात परंतु F1 म्हणजे प्रथम पिढीच्या उंच रोपांची दुसरी पिढी जी F2 ही दुसरी पिढी पहिली पिढीमधून दुसरी पिढी म्हणजे प्रथम पिढीच्या उंच रोप आणि दुसरी पिढीच्या सर्व उंच रोप याच्यात पाहायला मिळाले नव्हते. म्हणजे याचा अर्थ असा झाला आहे की
1/4 संतती वामन बुटके रूपांची होती आणि F1 पिढीच्या आधारे सर्वच उंची वामन दोन्ही लक्षणांचे वहन झालेले होते. लक्षणांच्या दोघांचे वहन झाले, परंतु याच्यामध्ये जास्त प्रमाण कोणाचे होते? उंचचे, आणि कमी प्रमाण जे होते ते बुटक्या रूपाचे होते. तर या प्रकारे लिंगी प्रजनन फलनाद्वारे होणाऱ्या सजीवांमध्ये कोणत्याही लक्षणाचे 2 प्रतिकृती किंवा 2 कारक याच्यात पाहायला मिळत असतात, जे आनुवंशिकतेचे वहन पावत असतात. आनुवंशिकतेमध्येच वहन पावत असतात. हे दोन्ही एक समान असू शकतात किंवा दोन्ही भिन्न पण असू शकतात. ते दोघं सारखं बी राहू शकतात, सारख्यामधून पण त्याच्यामध्ये भिन्नता, त्या जे निर्माण होणारा भाग असेल सजीवाच्या रोट्यांच्या, तर त्याच्यामध्ये बी भिन्नता तुम्हाला पाहायला मिळू शकते. आणि दोन्ही भिन्न पण असू शकतात, सारखे बी राहू शकते किंवा भिन्नता बी त्याच्यात आढळू शकते, जे त्याच्या पितृवरती आधारित असते. परिकल्पनेच्या आधारानुसार याची जी आकृती दिलेली 9.3 मध्ये दर्शवलेली आहे ती पाहून घेऊ आपण. आता या ठिकाणी पहा, एक भाग दिलेला आहे उंच भाग, हा उंच रोप दिलेला आहे आणि हे बुटके रोप दिले. जे उंच असतं, पूर्णपणे उंच असेल तर त्याला कॅपिटल TTने दर्शवतात, आणि जे बुटके असते त्याला स्मॉल TTने दर्शवत असतात. या दोघांमध्ये ज्यावेळेस याचा अर्थ काय झाला की यांच्यामध्ये काय झालं, प्रजननाचा भाग दाखवला, आणि यांच्यातून जे निर्माण होणारी जी संतती होती ती सर्व संतती कशी निर्माण झाली ते पाहायचं. त्याच्यामध्ये सर्वच पाहायला मिळतात, ते उंच पाहायला मिळतात. म्हणजेच दोघांचे फलन झालेलं, सर्व संतती काय झाले, उंच झाले. म्हणजे यांच्यातून जो तयार होणारा भाग जो असेल तो काय असेल, कॅपिटल T आणि स्मॉल Tचा भाग पाहायला मिळतोय. हे उंचसाठी दाखवतात, बरोबर. आणि बुटक्यासाठी येतात स्मॉल T दाखवत असतात. त्यानंतरचा भाग खालची जी आकृती ते पाहून घ्या. म्हणजेच आता तिकडचे जे भाग दिले आहे याचाच उपयोग काय केलेला आहे या ठिकाणी, बरोबर. म्हणजेच पहिली पिढीमधून जे निर्माण झालेले संततीचा भाग होता त्याच्या सिलेक्शन केलं, त्याला घेतलं, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत परत सारख्याच जातीचा भाग घेतला. आता ह्याचे बी लक्षण पाहून घ्या आणि याचे बी लक्षण पाहून घ्या. म्हणजे याच्यातून पाहायला गेले पहिल्या पिढीचे जे, आणि दोघं याच्यातून निर्माण झालेला उंचचा भाग आणि इकडचा हा जो भाग घेतलेला उंचचा भाग, हे दोघं भाग घेतले याच्यातून परत पाहायला जर मिळाले तर याच्यातून परत काय झालं, त्याच्यात असं नाही की सर्वच सारखे मिळतील, बरोबर. तर काही बुटके बी मिळतील तर काही ते सारखे बी मिळतील. म्हणजे याच्यामध्ये पाहू शकतात की पहिला जो दिलेला आहे तुम्हाला एकदम अति जास्त उंचीचा असलेला भाग आहे, हे बी उंचीचे आहे, हे पण उंचीचे आहे, बरोबर. त्याचप्रमाणे जे हा जो भाग शेवटचा दिसतोय हा बुटकाचा भाग दिसतोय. म्हणजे 3 भाग तुमचे उंचीचे आढळले आणि जो बुटका भाग आहे त्याच्यात तो कमी आहे. याचा अर्थ काय झाला की याच्यामध्ये जो कॅपिटल TT जो दाखवतोय तुम्हाला, कॅपिटल TT हा जो भाग दाखवतोय हा सर्वात जास्त उंच असेल, सर्वात जास्त उंच असेल, बरोबर. हा जो असेल हे मध्यम, हे पण मध्यम, आणि हे सर्वात कमी उंची, बरोबर. या प्रकारचा फरक याच्यामध्ये आढळू शकतो. तर ही आकृती या वटाण्याच्या प्रयोगावरून दाखवली गेलेली आहे. म्हणजे या प्रवृत्तीमध्ये काय म्हटलं गेलं, त्यांच्याद्वारे सांगितलं आहे की कॅपिटल T किंवा स्मॉल TT भाग असेल हे उंच रूप आहेत, फक्त वामन बुटके रोप आहे. आणि दुसऱ्या शब्दात T हा एकटा रोपाला उंच बनवण्यासाठी पर्याप्त आहे, तर बुटकेसाठी T हे एक विकल्प त्याच्यात दिलेला आहे. तर T असणाऱ्या लक्षणाला प्रभावी लक्षण म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये दोघं कॅपिटल TT जर आढळतील, म्हणजे याच्यामध्ये कॅपिटल T कुठं आढळतोय या ठिकाणी, हे प्रभावी लक्षण दिलेलं आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये स्मॉल Tचा जो आहे त्याच्यात बी प्रभावी लक्षण म्हटलं गेलेलं. याच्या Tमध्ये Tशी संबंधित आहेत, आणि जे लक्षण Tशी संबंधित आहे ते अप्रभावी आहे, जे प्रचंड लक्षण म्हणत जात असतं. म्हणजेच ज्याच्यामध्ये ते लक्षण असल्यामुळे त्याचा विकास काय होतोय, कमी होऊन जातोय. प्रचंड लक्षण म्हणजे काय, त्याचा विकास कमी होतो त्या लक्षणामुळे,
म्हणजे अशा प्रकारचे जे लक्षण ते अप्रभावी किंवा प्रचंड लक्षण असे त्याला म्हटले जात असते. तर पुढची जी आकृती दिलेली आहे याच्यामध्ये 9.4 मध्ये ते प्रचंडाच्या विषयीची जे माहिती आहे ते पुढच्या भागात पाहायची आपल्याला. ज्यावेळेस पाहायला जर गेले जेव्हा वाटाण्याच्या 2 रोपात एक विकल्प जनिन युग्माच्या स्थायी 2 विकल्प जनिन युग्माच्या अभ्यास करण्यासाठी संकरण करण्यात आले तर काय होऊ शकतं. म्हणजे हायब्रिडेशन त्याचे केलं याचा अर्थ असा की पिवळा रंग आणि गोलाकार बीज असणाऱ्या रोपाचे जर हिरवा रंग आणि खडबडीत बीज असणाऱ्या रोपांबरोबर संकरण करण्यात आले तर त्यामुळे प्राप्त होणारी संतती कशी असेल हा एक आपल्याला प्रश्न उद्भवतो. म्हणजेच एक भाग जो असेल तो पिवळा आणि बीज कसं असेल गोल असेल आणि त्याचा रंग म्हणजे एक पिवळा आणि पूर्ण गोल असेल बरोबर. आणि दुसरा जो भाग दिलेला आहे तो बीजचा हिरवा रंग असेल आणि तो खडबडीत असेल. म्हणजे एक पिवळा पूर्ण गोलाकार भाग असलेला आणि एक दुसरा तो हिरवा तो बी खडबडीत भाग असला. तो पहिला जो तो चिकना आणि दुसरा तो खडबडीत. या दोघांमध्ये ज्यावेळेस मिश्रण म्हणजे हायब्रिडेशन जर केलं दोघं बीजांमध्ये तर F1 पिढीतील सर्वच रोपे पिवळे रंग व गोलाकार बीजमध्ये असतील आणि ज्याचं प्रभावी लक्षण म्हणतोय आपण प्रभावी लक्षण म्हणतोय आपण. आणि पिवळा रंग तर गोलाकार बीज प्रभावी लक्षण याचं पाहायला मिळतोय जे सर्वात त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. आणि जी आपण मागची जी आकृती वाटाण्याची सांगितलं त्याच्यानुसार मग पहिली पिढी जी असते F1 पिढी यांच्या संतती रोपांमध्ये स्वफलनाने F2 पिढीच्या संतती प्राप्त झाली तर काय होईल. तर मेंडल्सच्या ज्या प्रयोगानुसार पाहायला जर गेले तर आपण म्हणू शकतो की जी दुसरी पिढी होती या संततीचे कित्येक रोपे पिवळ्या रंगाची गोलाकार बीज असणारे असतील आणि कित्येक रोपं जे असतील ते काय असतील हिरव्या रंगाचे खडबडीत बीज पाहायला मिळू शकतात बरोबर. म्हणजे हेच परंतु याच्यामध्ये काय दुसरी पिढीचे जे संतती असतील कित्येक रोपं नवीन सहज अभिव्यक्त करतात आणि त्यातून कित्येक रोपे पिवळ्या रंगाचे आणि खडबडीत बीज असणारी पण कित्येक रोपे हिरव्या रंगाचे गोलाकार बीज असणारी असतात. अशा प्रकारचे जे पाहायला गेले तर पिवळ्या रंगाचे आणि हिरव्या रंगाचे लक्षण जे असते गोलाकार बीज आणि खडबडीत बीजांचे लक्षण स्वतंत्र रीतीने आनुवंशिकता पावत असते. अजून एक जास्तचे उदाहरण ते 9.5ची आकृती त्याच्यात दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला मागची जी आकृती वाटाण्यावरून सांगून देतो मी या रोपावरून. आता समजा पिवळा गोलाकार सांगितलं त्याने काय एक पिवळा चिकना गोलाकारचा भाग असेल आणि एक जर दुसरा आहे तो हिरवा आणि तो बी कसा असेल बीजचा भाग खरवडीत असेल तर त्यांचे जे प्रभावी लक्षण आहे ते प्रभावी लक्षण म्हणजे कोणतं समजा हा भाग आहे तर याच्यामध्ये काय आहे जास्त याचे प्रमाण पाहायला मिळतं उंचीचा पूर्ण विकास म्हणजे तिचे लक्षण संपूर्णपणे याच्या ट्रान्सफर झालेले आहेत याप्रमाणे. आता या ठिकाणी जे पाहिलं हे बी उंचीच्याच भाग आहे परंतु हे एक उंची आहे आणि हे पहिल्या पिढीचे उंची म्हणजे दुसरी पिढीतून हे दोघांचे जास्त हायब्रिडेशन्स केलं प्रोडक्शन जर केलं दोघां मिळून तर त्यावेळेस त्याच्यात प्रभावी लक्षणाचा भाग पाहायला मिळू शकतो. आणि जे जास्त प्रभावी जे पिवळ्या रंगाचे असू शकतात तर ज्यांच्यामध्ये बाकीच्या मध्यामध्ये उंची तर त्याच्यामध्ये काय आहे एकतर ते गोलाकार असणारच खडबडीत असणारच परंतु काही पिवळ्या रंगाचे तर काही खडबडीत रंगाचे पण पाहायला मिळू शकतात त्याप्रमाणे. त्यानंतरचा भाग दिलेला आहे पुढच्या ही जी आकृती या ठिकाणी ती आकृती समजून घ्या अगोदर. नंबर मार्क्स नाही तर याप्रमाणे याच्यामध्ये पाहायला शकतो आपण की याच्यामध्ये परफलन दिलेलं आहे आणि एक स्वफलन दिलेलं आहे. म्हणजे दोघांचा भाग पाहून घ्या याच्यात हे दोघांचा अभ्यास केला याच्या ठिकाणी. परफलनमधून हा एक भाग निर्माण झालेला आहे दोघांमधून आणि याच्यातून काय झालं आहे स्वफलन म्हणजे याच्याच सारखा जो भाग असेल त्याच्यात स्वफलन झालेलं आहे. म्हणजे ही F1 पिढी झाली आणि ही F2 पिढी झाली. तर यांच्यामध्ये कोणाचा भाग असतं आहे हे स्वफलनवाले जे आहेत हे सारखे भाग दिसतात हा एक वेगळा दिसतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे ज्याला की
पहिल्या पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होणारे जे लक्षण असतील, जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये लक्षण जे जात असतील किंवा पाहायला मिळत आहेत, ते बीजांचे जे असते पिवळ्या रंगाचा भाग आणि हिरव्या रंगाचा भाग खडबडीत आणि चिकणवी. पिवळा चिकणा असेल आणि हिरवा जो असेल तो खडबडीतचा बीज असेल. तर याच्यामध्ये सर्वच काही प्रभावी लक्षण म्हणजे जे सर्वच प्रभावी लक्षण असणारे म्हणजेच काही तर जास्तचा जो भाग असेल त्याच्यात प्रभावी लक्षण कोणतं असू शकते की सर्वच जे बीज उत्पन्न होतील किंवा जे रोपे तयार होतील ते पिवळ्या रंगाचे आणि चिकण बीज असणारे असतील. आणि काही जे भाग असतील कमी लक्षण प्रचंड लक्षण असणारे भाग त्यांच्यामध्ये काय असेल कमी लक्षण ट्रान्सफर झालेला भाग म्हणजेच एक तो हिरवा आणि खरबडीत राहू शकतो. याप्रमाणे याचं प्रमाण काय झालं 3:1 प्रमाण झालेलं आहे. तर त्याचप्रमाणे मग या ठिकाणी आपण पुढचा जो भाग आहे कशा रीतीने हे ट्रेड जे कशा प्रकारे आपण त्याला हे करू शकतो ओळखू शकतो ते पहा. आनुवंशिकतेचं कार्यविधी जे असते ते पेशी जे असतात शरीरामध्ये असलेल्या बॉडीमध्ये आलेला पेशींच्या जो DNA दर संश्लेषण सूचना एक स्रोत असतो तो DNA तो भाग ज्यात प्रोटीनची संरचना असते त्याला प्रोटीनचा जनिन असे म्हणतात. DNA काय एक प्रकारचा जनिन. जो सांकेतिक भाषेमध्ये जर पाहायला गेले तर या ठिकाणी सूचना सांकेतिक भाषेमध्ये दिलेला भाग येतो. DNA म्हणजे काय तो एक प्रकारचा जनिन आहे. यांचे कार्य काय असतात आपण 6व्या पाठामध्ये शिकलेले आहेत, तसेच 9वीमध्ये पण तुम्हाला शिकवलं आहेत. प्रोटीन्स विविध लक्षणांच्या अभिव्यक्तीला कशा प्रकारे ते नियंत्रित करत असते तर त्याच्याविषयी आपण पाहू. ही वनस्पती असेल किंवा रोपांच्या उंचीच्या लक्षणांचे उदाहरण घेतले असतात तर आपल्याला माहीत पडते की वनस्पतीत कित्येक अंतस्राव असतात जे उंचपणा नियंत्रण करत असतात. या प्रकारे कोणत्याही रोपाच्या उंचीचे प्रमाण त्या अंतस्रावावर आधारित असते. वनस्पतीच्या अंतस्रावाचे प्रमाण त्याच्या क्रियेच्या कार्यक्षमतेवर आधारित असते ज्याच्याद्वारे त्यांची जी उंची नक्की होत असते. उत्सेचक या क्रियेसाठी एक महत्त्वपूर्ण आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलेच आहेत. 6वा आणि 5व्या वाडापर्यंत पहिला होता त्याच्यामध्ये पाहिलेच होते की शरीरामध्ये जे असतात त्यांच्या जे वनस्पती राहो किंवा प्राण्यांचे वाघ राहो त्यांच्यामध्ये आढळणारे जे उत्सेचक असतात जे हॉर्मोन्स आलेले असतात हे त्यांच्या विकासासाठी ते काळानुसार त्यांच्यात बदल करत असतात आणि त्याप्रमाणे त्यांचा विकास पाहायला मिळत असतो. त्याच्यात बदल झालाच म्हणजे त्या बॉडीमध्ये काय होऊन जातो चेंजेस पाहायला मिळतो म्हणजे त्यांचा काय होतो तो विकास पाहायला मिळत असतो. तर उत्सेचकाच्या या कार्यक्षमते रीतीने जर कार्य केले तर अंतस्राव पर्याप्त पुरेशा मात्रेत निर्माण झाला तरच ते रोप उंच होत असते. पर्याप्त म्हणजे त्याला जेवढा क्वांटिटीमध्ये तो केवढ्या भागामध्ये जो उत्पन्न होईल तर समजा चांगल्या प्रकारे त्याच्यात स्राव उत्पन्न होत असेल आवश्यक आहे त्या प्रमाणात तर त्याचा जो विकास असेल तो चांगल्या प्रकारे होईल आणि तेच रोपटं काय होऊ शकतं उंच होऊ शकते. आणि समजा म्हणजे त्याच्यात प्रोटीनचे संश्लेषण जर व्यवस्थित झालं तर त्याच्यात जो निर्माण होणारा जनिनाचा भाग असेल त्याच्याविषयी जर प्रोटीनच्या जनिनामध्ये कोणतेही परिवर्तन आले तर निर्माण होणाऱ्या प्रोटीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम पाहायला मिळत असतो. त्याची कार्यक्षमता काय होते कमी होते. म्हणजेच त्याच्यामध्ये काय आहे प्रोटीनची क्षमतामध्ये याच्यात परिवर्तन आले प्रोटीन संश्लेषणामध्ये प्रोटीन संश्लेषण करण्याच्या क्षमतेत परिवर्तन आलेच म्हणजेच त्याच्यामध्ये काय पाहायला मिळू शकते तुम्हाला बदल पाहायला मिळेल म्हणजे व्हेरिएशन्स पाहायला मिळेल आणि त्यांच्या उंचीमध्ये कमीपणा पाहायला मिळेल. याप्रमाणे म्हणजे त्याचा विकास जो असेल तो तुम्हाला कमी दिसेल. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की त्यांच्यात जे अंतस्रावामुळे जे प्रोटीनचे संश्लेषण झालं असेल ते कमी प्रमाणात झालं आहे म्हणजेच त्याच्यामुळे. आणि प्रोटीनचा जो भाग असतो काय की शरीराला काय करतो किंवा जी काही बॉडी असते त्यांना काय करत असते चांगल्या प्रकारे विकसवण्यासाठी प्रोटीनची जी आवश्यकता असते. त्याच्यात जर परिणाम पाहायला मिळतोय तर त्यांच्या विकासामध्ये पण काय पाहायला मिळेल तुम्हाला परिणाम पाहायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे जर निर्माण झालेल्या अंतस्रावाची मात्रा पण कमी झाली असेल तर रोग काय होऊ शकते बुटके होऊ शकतं. तुम्हाला याच्यात सांगितलं जर प्रोटीन व्यवस्थित झालं आहे योग्य मात्रेमध्ये पाहिजे विकासासाठी तेवढं मात्र स्राव त्याचं निर्माण झालं असेल प्रोटीन संश्लेषण झालं असेल तर तो उंच राहू शकतो. परंतु त्याची मात्रा जर कमी आढळून आली म्हणजे त्याच्या प्रोटीन संश्लेषणामुळे जो स्राव जो आहे तो कमी उत्पन्न झाला जर असेल तर त्याच्यामध्ये काय आहे जे अंतस्रावाची मात्रा कमी झाली
ते कमी प्रमाणात उत्पन्न झालं म्हणजे त्याचे जे विकास आहे, जर अंतःस्राव कमी आहे तर त्याचे पुरेशा प्रमाणात त्याचा विकास होणार नाही, म्हणजेच ते रोपं काय होऊ शकते, बुटके राहू शकते, म्हणजे त्याची उंची काय होऊ शकणार, कमी राहणार. अशा प्रकारचे जे जनिन लक्षणे जे नियंत्रण करत असतात. म्हणजे जो DNA भाग जो असतो तो प्रोटीन्सवरती जे आधारित असतो, प्रोटीन संश्लेषण करून सेल्स निर्माण करत असतात. सेल्स निर्माण झाल्यामुळे त्यांचा विकास पाहायला मिळत असतो. जर प्रोटीनचाच भाग संश्लेषण कमी झालं असेल तर त्याच्या जनिनेचा विकास पण काय असेल, म्हणजे त्याचा जो रचना असेल त्याच्यामध्ये विकास जो असेल तो कमी थांबू शकतो आणि जास्त प्रमाण जास्त असेल तर त्याचा विकास व्यवस्थित होऊ शकतो, तो उंच होऊ शकते. मग मेंटल्स याच्यामध्ये जो मेंडल होता, या मेंडल्सच्या प्रयोगानुसार आपण अर्थकारण समजण्यासाठी आपण चर्चा केली. त्याच्यात पाहू शकतो आपण की लिंगी प्रजनन दरम्यान संततीच्या DNA मध्ये दोन्ही पितृ समान पण योगदान असते. जर दोन्ही पितृ जर असतील म्हणजे पितृपेढी यांच्या संततीच्या लक्षणाचे निर्धारण करण्यात मदतरूप होत असते. दोन्ही पितृ एकाच जनिनाची एक प्रतिकृती संततीला देते. याचा अर्थ काय झाला की वटाण्याचा जो प्रयोग केला होता मेंडल्सने, त्याच्यात सांगितलं की प्रत्येक रूपात सर्वच जनिनांचे 2 सेट युग्म तयार झाले, 2 सेट तयार झाले, 2 वटाण्याचे रोपटे तयार झाले. म्हणजे प्रत्येक पितृकडून काय झालं, एक सेटची आनुवंशिकता होते आणि या रीतीने यशस्वीरित्या करण्यासाठी प्रत्येक प्रजननशील पेशीमध्ये जनिनीचा फक्त एकच सेट पाहायला मिळत असतो. जनिन तर त्या प्रकारचे ट्रान्सफर होतील, पण लक्षण जे असतील ना ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ते ट्रान्सफर होत असतात, स्थलांतर होत असतात. ज्यावेळेस पाहायला गेले तर सामान्य वनस्पतिक पेशी किंवा दैहिक पेशींमध्ये जनिनाच्या सेटच्या 2 प्रतिकृती म्हणजे कॉपी असतात, सारखाच भाग पाहायला मिळत असतो. यांचे हात पाय वगैरे तेवढाच भाग असेल, हात पाय डोळा वगैरे सगळं असतील, परंतु काही रंगांच्या भागात पाहायला आढळून शकतो. जरी सारखी रचना असेल तर त्यांच्या रंगामध्ये किंवा रंगात किंवा कोणाचे हातांच्या भागामध्ये कोणी अपंग बी असे म्हणजे बरेचसे बदल राहायला मिळू शकतात. तर जे संतती मग हा जो सेट कशा प्रकारे बनवतो त्याच्याविषयी पहा की जे संतती रोप म्हणजे बालरोपमध्ये असेल बुटके आणि पितृरोपापासून संपूर्ण जनिनाची रंगसूत्राचे एक पूर्ण सेट प्राप्त होतो. जे 9.11 आकृतीमध्ये दिले त्याच्यामध्ये त्याप्रमाणे ते प्रयोग हा यशस्वी होऊ शकत नाही. याचे मुख्य कारण काय आहे की याचे जे लक्षण जे असतात ते R आणि Y याच्यामध्ये काय दिलेलं आहे, R आणि Y दिलेला भाग आहे. आता ही खालची जी आकृती दिलेली आहे 9.5 ची आकृती इथं पहा. हां, आता या ठिकाणी पहा तुम्ही इकडं काय दिलेलं आहे, R आणि Yचा भाग दिलेला आहे. याच्यामध्ये कॅपिटल R तो दिलेला आहे तो आणि स्मॉल R दिलेला आहे, स्मॉल Y दिलेला आहे. जो कॅपिटल R वालाचा भाग जो दिसत आहे तो तुम्हाला गोल दिसतोय आणि स्मॉल R वाला तो हिरवा दिसतोय. याच्यामध्ये काय स्मॉल R काय दिसतोय तो खरबडीत भाग आहे आणि हा जो दिसतोय तो पिवळा भाग दिसतोय तुम्हाला, बरोबर. तर या दोघांच्या लक्षणामधून जास्त याच्याचे लक्षण असेल, याच्यासोबतचा ट्रान्सफर केलेला भाग असेल, बरोबर. याच्याबरोबर केला असता तर याच्यातनं RY तयार झाला आणि याच्यास पाहायला गेले स्मॉल R आणि Y यांच्यामध्ये जर तयार केला तर या प्रमाणाचे लक्षण पाहून घ्या. ज्यावेळेस एक गोल आणि पिवळ्याचा भाग पाहिला तर यांच्या दोघांमधून जर पाहायला गेले तर याच्यातून ही पहिली पिढी निर्माण झाली. काय झाली, ही पहिली पिढी निर्माण केली तर त्याच्यामध्ये काय कॅपिटल R आणि स्मॉल R दिलेला आहे. म्हणजे तो काय गोल आहे आणि रंग कसा आहे त्याच्या पिवळा आहे दिलेला आहे. काय दिला आहे, दोघंही काय झालं, एक हिरवा आणि एक हा पिवळा दिला होता तर त्याच्यातून पिवळाच निर्माण झाला. कारण की याच्यामध्ये पिवळा का निर्माण झाला असेल की याच्यामध्ये याचे प्रभावी लक्षण असेल त्याच्यामुळे हा पिवळा तयार झालेला आहे. मग याच्याद्वारे काय तयार झालेलं आहे, मग एक पिवळा झालेला भाग आणि दुसरा पण पिवळा, या दोघांमध्ये जर ज्यावेळेस असं नाही की सारखेच राहणार पण काही बदल पण पाहायला मिळू शकतात, सारखे पण राहू शकतात. आता या दोघं सारखेच लक्षण पिवळीमध्ये असलेले भाग आहे तर यांच्यामध्ये काय आहे की तुम्हाला दिसतोय ही पहिली पिढी आणि दुसरी पिढी, एक पिढीमधून हे सारखेच पिढीचे भाग दिसत आहेत
सारख्या पिढीमधून काय असं आहे, आर वाय कॅपिटल आर वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय या प्रकारचे काय त्याचे जनिन लक्षण दिले आहे. म्हणजेच हा पहिल्या पिढींच्या दोघांचे गुणोत्तर केलं तर या ठिकाणी ज्यावेळेस आर वाय आणि आर वाय असेल तर त्याच्यात काय तयार होऊ शकतो, आर वाय तयार होणार. बरोबर. त्यानंतर ज्यावेळेस याच्यामध्ये ज्यावेळेस हा आर वाय असेल आणि सीकरचा जो भाग दिला आहे तो हा भाग, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे प्रोडक्शन जर केलं तर याच्यातून काय तयार होऊ शकतो, तो भाग तो पिवळाच तयार होईल आणि त्याच्या जे लक्षणांच्या जनिनचा भाग असेल काय असणार, कॅपिटल आर. बरोबर. आणि एक कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. बरोबर. यांचे या प्रकारच्या रिप्रोडक्शन्स पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे हा जे एक भाग पाहिला या ठिकाणी, तिसरा भाग पाहिला, तिसऱ्या भागमध्ये पहा हा एक आर वाय दिलेला कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय असेल आणि इकडच्या बाजूला तो बी पिवळाच भाग आहे या ठिकाणी. तर याचं कसं असणार, स्मॉल आर आणि कॅपिटल वाय असेल तर दोघांमध्ये काय पाहायला मिळेल, एक तुमचा जो पिवळाच भाग पाहायला मिळतो आहे. परंतु याची रचना कशी असेल, स्मॉल आर कॅपिटल आर आणि स्मॉल आर आणि दोघं काय असेल कॅपिटल वाय असतील. हे त्याचे लक्षण झाले. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो भाग पाहिला आहे चौथा, याच्यामध्ये प्रत्येक याच्याशी गुणोत्तर करून हे भाग तयार केलेले आहेत. म्हणजेच याच्यात एक कॅपिटल आर स्मॉल आर आणि एक वाय. हे सगळेच काय दिसत आहेत तुम्हाला, सेम दिसत आहेत, परंतु त्यांच्या थोडाफार लक्षणात इकडे तिकडे असू शकते. त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये पाहायला जर गेले, सेकंड स्टेजमध्ये हा भाग पहा, इकडं कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय दिलेला आहे. तर यांच्यामधून काय तयार होतो, इकडे बी या ठिकाणी एक तर तुमच्या एक दोघं कॅपिटल आर आणि एक कॅपिटल वाय आणि स्मॉल वायचा भाग, म्हणजे याच्यातून बी काय तयार होऊ शकतो, तो पिवळाच तयार. हा हिरवा आहे ना आहे, पण याच्यात प्रभावी लक्षण कोणाचे, पिवळाचे आहे, म्हणून तो पिवळा भाग तयार झालेला आहे याच्यासोबत. बरोबर. त्याचप्रमाणे याच्यामध्ये याच्यासोबत दोघं हिरवे असतील, दोघं सारखेच आहे, दोघं सारखे तर त्या ठिकाणी काय तयार होतो, सेम त्यांचं लक्षण आहे म्हणून तो हिरवाच रंग तयार होतो आहे दोघांचे प्रभावी लक्षणामुळे. बरोबर. त्यानंतरच्या भाग आहे याच्यामध्ये हा एक भाग आहे ना, हा एक हिरवा आणि हा एक पिवळा भाग दिलेला आहे. दोघांमध्ये जर याच्यात प्रजनन केलं असता तर यांच्यामधून काय तयार होतो आहे, याच्यातून प्रभावी लक्षण ज्याचं असेल त्याचेच रंग त्याच्या पाहायला मिळू शकतो. हा पिवळा पाहायला मिळतो आहे तुम्हाला. बरोबर. याप्रमाणे. आणि शेवटी काय पाहायला मिळतो आहे परत तुम्हाला या ठिकाणी, हा बी हिरवा आहे आणि हा बी हिरवा, पण यांच्यामध्ये काय एक बुटके एक उंच असलेला भाग जर असेल तर दोघांमध्ये केलं तर शेवटी त्याच्यात काय तयार होतो आहे, त्याच रंगाच्या सेम कॉपीच्या पाहायला मिळतो आहे. बरोबर. त्यानंतर तर या ठिकाणी हा तिसरा भागमध्ये पहा, स्मॉल आर कॅपिटल वायचा भाग हा पहिला भाग, हा दुसरा भाग. बरोबर. या दोघांचा जर हे केलं असता, बरोबर, हा एक भाग आणि या दोघांमध्ये जर केलं असतं तर पिवळाच तयार होतो आहे. बरोबर. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हा पिवळा आणि एक हिरवाचा भाग जर घेतला तर याच्यातून मी काय तयार होतो आहे, पिवळाच तयार होतो आहे. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक तो हिरवा राव का काय राहो, दोघं पिवळा असो का हिरवा असो, यांच्यामधून ज्याच्या प्रभावी लक्षण असेल त्याच्यात ते प्रभावी लक्षण त्याच्यात पाहायला मिळतो आहे. हे पहा सगळे सारखेच दिसतात तुम्हाला. त्याचप्रमाणे चौथा भाग जो दिलेला या ठिकाणी दोघांमध्ये काय आहे, स्मॉल आर आणि स्मॉल वाय. इकडे बी स्मॉल आर आणि स्मॉल वाय. आता हे दोघं सारखेच म्हणजे सारखे यायला पाहिजे असं नाही आहे, त्यांच्यामध्ये काय होऊ शकतो आहे, बदल पाहायला मिळू शकतो आहे. म्हणजेच याच्यामध्ये तुमच्या एक कॅपिटल आर स्मॉल आर आणि एक कॅपिटल वाय आणि एक स्मॉल वाय, म्हणजे तो पिवळा झाला. आणि एक दुसरा जो तो कॅपिटल आर आणि स्मॉल वाय वायचा भाग म्हणजे तो हिरवा मिळतो आहे. बरोबर. आणि दुसरा एक तो पिवळा मिळतो आहे. आता पिवळ्यामध्ये बी पण कधी खाली जे बदल पाहायला मिळतो आहे, एक तर त्याच्यामध्ये जास्त उंच लक्षण असेल, एक मिडियम असेल, परंतु दोघे कसे असतील पिवळे, मग त्यांच्यामध्ये बी काय एक प्रकारचा बदल आहे, व्हेरिएशन्स आहे. बरोबर. तर हे काय आनुवंशिकतेमुळे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे हा शेवटचा भाग जो दिलेला आहे तो बी त्याप्रमाणेच
याच्यात काय दोघांचा सारखाच भाग मिळतोय, स्मॉल आर आणि स्मॉल वायचा भाग पाहायला मिळतो. म्हणजेच याचा अर्थ असा दिलेला आहे, पहा याच्यामध्ये जवळजवळ 315 गोल आणि पिवळा असेल तर त्याच्यामध्ये किती गोल पाहायला मिळेल, याच्यात पाहायला गेले तर 9 लक्षण याच्यात पिवळे असलेला भाग, 108 गोल आणि हिरवाचा भाग जर पाहायला मिळेल त्याच्यात 3 हिरवट भाग पाहायला मिळेल आणि 101 खडबडीत आणि पिवळा याच्यातून 3 पिवळे मिळाले आणि 32 खडबडीत हिरवा आहे त्याच्यातून हिरवा त्याच्यात 1 मिळाला, बरोबर. तर या प्रकारचे एकूण किती बीज झाले ते 556 बीज होते. किती होते? 556 बीजमधून 16 भाग यांच्यात ते अनुवांशिकतेचे लक्षण पाहायला मिळाले आहेत. तर हा जो टॉपिक्स आहे ना या पाठामध्ये हा महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जात असतो आणि वैकल्पिक प्रश्नामध्ये बी तसेच थिअरी पेपरमध्ये पण याच्याविषयी 3 मार्क किंवा 4 मार्काच्या याच्यात टाकत असतात. तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षण घ्यायचे आहेत. म्हणजे याच्यात महत्त्वाचे काय आहे की बीजांचा आकार घेतला आणि रंग, हे 2 लक्षण म्हणजे बीजांचा आकार कसा दिसतोय आणि रंग कसा आहे त्यांच्या या 2 लक्षणांची याच्यामध्ये आपल्याला प्रकृतीचा अभ्यास केला होता. त्यानंतरचा भाग आहे याच्यामध्ये लिंग निश्चयांचा भाग. त्याच्यामध्ये खाली पाहायचं आहे की या ठिकाणी आकृती दिल्यामुळे सेटमध्ये जर पाहायला गेले संलग्न राहत असतात, तसेच स्वतंत्रपणे आनुवंशिकता दर्शवू शकत नाही, परंतु सत्तेच्या आधारे वास्तविकता पाहायला गेले तर DNA शृंखलाच्या रूपामध्ये नसतात, परंतु तर DNAच्या वेगवेगळ्या स्वतंत्र रूपे शृंखलाच्या स्वरूपात असतात, ज्यात प्रत्येकाला एक रंगसूत्र म्हणतात. अशा प्रकारे प्रत्येक पेशीमध्ये रंगसूत्रांच्या 2 प्रतिकृती असतात, ज्यातील एक तर त्याच्यामध्ये नर असतो आणि दुसरा जो असतो तो काय असतो? मादा असतो. म्हणजे एक भाग जो असेल तो कसला असेल? नरचा आणि दुसरा जो भाग असेल तो काय असेल? मादा. काय असेल? मादा. एक नर आणि एक मादा असते. तर नर आणि मादा या दोघांचे पितृकडून प्राप्त झालेले लक्षण असते. प्रत्येक पितृपेशी तो पितामध्ये असू शकतो किंवा मातामधून. रंगसूत्राच्या प्रत्येक जोडीमधून फक्त एकच रंगसूत्र एका जनीन पेशीत असते, तर 2 जनन पेशींच्या संलयन किंवा फलनामुळे जो निर्माण पावलेला युग्मजमध्ये रंगसूत्राची संख्या पुन्हा सामान्य होते आणि संततीमध्ये रंगसूत्राची संख्या निश्चित राखली जात असते, जे जातीच्या DNAच्या स्थायित्व सुनिश्चित करत असते. आनुवंशिकतेच्या या क्रियाविधीमुळे मेंडलच्या प्रयोगाच्या परिणामाला समजता येते. त्याच्यामुळे लिंग प्रजननाच्या करणारे सर्वच सजीव करतात आणि परंतु अलिंगी प्रजनन जे असेल यांच्या अलिंगी प्रजननात सजीवांमध्ये आनुवंशिकतेच्या या नियमांचे पालन होत असते. तर याच्यावरून मग हे काय झालं की एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये त्याचं लक्षण ट्रान्सफर जात होतं आहे हे आपल्याला कळतं आहे या मेंडलच्या प्रयोगावरून. म्हणजे एक उंच आणि दुसरा उंच व जाड त्याच्यातून निर्माण होणारी संतती, त्यांच्यामधील बी मिळणारे जो भाग असेल तर ते सारख्या भागात घेतले तर त्याच्यातून निर्माण होणारे काही उंच, काही मध्यम, तर काही बुटके. तर हा मेंडलचा जो वटांचा प्रयोग होता रोपटांच्या, तर याच्यावरून हे आपल्याला आनुवंशिकता एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कशा प्रकारे तर जात असते, बरोबर. तर आनुवंशिकता कशा प्रकारे ही पाहायला मिळते सजीवांमध्ये त्याच्याविषयी पुढं लिंग निश्चयन भागात पाहायचे आहेत. तर आजच्या या टॉपिक्समध्ये आपण एवढेच पाहू आणि पुढच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला लिंग निश्चयांच्या विषयी सेक्स डिटर्मिनेशनचा जो भाग आहे तर ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ते कशा प्रकारे त्याच्या सजीवांमध्ये लिंग निश्चयन पाहायला मिळते ते पुढच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.